हॅलो फ्रेंड्स, प्राजक्ताच किचन अँड ब्लॉगिंगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण मुळाच्या पानांची भाजी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी मुळाची पाने घेतलेली आहेत. त्याला आता आपण व्यवस्थित असे कट करून घेऊयात. या ठिकाणी मुळाची पानं कट करून घेतलेली आहेत. आता ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. चला तर आता आपण ते उकडायला ठेवूयात. या ठिकाणी भाजी उकडत ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनटं याला भाजीला चांगलं उकडून घ्यायचं. या ठिकाणी भाजी उकडत आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊयात. या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे घालून मिक्सरला फिरवून घेऊयात. या ठिकाणी आता आपलं वाटण तयार आहे आणि इथे आता आपली भाजीही शिजली आहे. चला तर ती आता व्यवस्थित घट्ट अशी पिळून घेऊयात. त्यातलं पाणी काढून घेऊयात पूर्ण. या ठिकाणी आता आपण पूर्ण भाजी अशी व्यवस्थित हाताच्या सहाय्याने सुट्टी करून घेऊयात. ही भाजी खायला अतिशय पौष्टिक असते आणि झटपटही होणारी रेसिपी आहे. या ठिकाणी आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे वाटण घालून घेऊया. शेंगदाणं आणि हिरवी मिरची आणि लसूण. आता त्यामध्ये आता आपण ही शिजवलेली भाजी टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता त्यावरती आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं त्याला असेच वाफेवरती होऊन द्यायचे, परतून घ्यायची चांगली. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. या ठिकाणी आता आपली भाजी बनवून तयार आहे. चला तर आता आपण डिशमध्ये घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली भाजी बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.